हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे. पहिलं तर आपण आता बघूया वांग बटाटा. डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी आणि एवढी छान होती, ही चविष्ट पण लागती आणि साधी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की करून बघा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वरचे काटे जरा काढून घ्यायचेत आणि वांगी कशी कवळी वांगी येते लहान लहान, तर आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी करायच्यात. तर बघा आपल्याकडे जर 4च वांगी असली किंवा 2च असली तर आपण त्याच्यामध्ये मिक्स काहीतरी टाकतोच आणि भाजी वाढवतो. त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजी करायची. बघा माझ्याकडे 4च वांगी होती ही छोटी छोटी, तर त्याच्यामध्ये मी 2 बटाटे टाकणार आहेत म्हणजे भाजी आपली जास्त होती. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी वांगी ही चिरून घेणार आहे. एकदम बारीक पण नाही चिरायची, 2 भाग करायचे आपल्याला असे. पाहू शकता. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही करून पहा. खूप झटपट होती आणि टेस्टी पण होती वांग बटाट्याची भाजी. पाहू शकता वांगी पण आपली चांगली निघाली, एक पण किडकं निघालं नाही. तर आता हे बटाट्याची आपल्याला आहे ना साल काढून घ्यायची वरची. तुम्ही नाही काढली तरी चालेल, पण मी काढून घेते. इथं संपूर्ण साल काढून घ्यायची मैत्रिणींनो. गावाकडे तर ही भाजी अशी दरवेळेस करतात वांग बटाटा, खूप छान होती. आणि बघा असं लग्नाच्या पंक्तीला वगैरे जेवायला वांग बटाटा बनवतात, पण ती भाजी खूप छान लागते वांग बटाट्याची. त्याच पद्धतीने आपण तशीच करणार आहे आणि सोपी सिंपल आहे. नक्की करून बघा. अशा पद्धतीने मी दोन्ही बटाटे बघा साल काढून घेणार आहे आणि कसा चिरायचा आहे जाड मोठा तुम्हाला दाखवते मी. पाहू शकता एवढी साईज आपल्याला बटाट्याची चिरून घ्यायची. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. दोन्ही बटाटे मी चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये वांग बटाटा टाकून दिलेला आहे, जेणेकरून लाल पडत नाही. आता हे वांग बटाटा मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने नळाखाली धुवून घेतलेले आहे. बघा बघा आता मी साईडला ठेवते. त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा मोठा कांदा घेतला आहे, लई पण बारीक नाही आहे. ते कांद्याचं पुढचं मागचं साल काढून घ्यायची आणि आपल्याला हे कांदा चांगलं चिरून घ्यायचा आहे बारीक. पाहू शकता कांद्याला काजळी नाही काय नाही, कांदा चांगला आहे, स्वच्छ कांदा आहे. ह्याला नाही धुतलं तरी चालेल, पण काजळी जर असली ना कांदा धुवून घेत जा. बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे. पण मैत्रिणींनो, तुम्हाला जर असं वाटलं ना लांब लांब पातळ एकदम चिरायचा फोडणीसाठी तरी तुम्ही चिरू शकता, पण मी इथे बारीक चिरून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि शिजायला पण बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो, झटपट शिजले जाते ही वांग बटाट्याची भाजी. अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा तर कांदा, 1 मीडियम साईजचा छोटा टमाटा, लसूण, कोथिंबीर, अद्रक मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. इथे गॅस पेटवून घेते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. बघा कढई आपली गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात तेल टाकून घ्यायचं. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे. मी इथे बारीक चिरून घेतलेला लसूण तो टाकून दिला आहे. तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट
करून पण टाकू शकता मैत्रिणींनो, तुमच्या आवडीवर. थोडी कोथिंबीर टाकूया तेलामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचे. लसूण थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मी कांदा कापून घेतलेला बारीक तो टाकून देणार आहे. आणि कांदा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर. कठीण काहीच नाही मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे ही वांग बटाट्याची. टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आहे. नक्की करून बघा. इथे टमाटर टाकून घेऊया. छोटा टमाटा घेतला होता बारीक चिरून मी, तो टाकून दिला आहे. त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे. अद्रक टाकीत जावा भाज्यांमध्ये, शरीरासाठी खूप चांगलं असतं अद्रक. थोडं का होईना टाकायचं. तर अद्रक टमाटा हे चांगलं तेलावर परतून घेतले कांद्यासोबत, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची 1 चमचा. हळद तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर इथे धना पावडर बघा मी 1 चमचा घेतला आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेते मी. छोटे चमचे आहेत मैत्रिणींनो हे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर मटन मसाला आहे थोडा 1 चमचा. आणि हे मसाले आता तेलावर चांगले परतून घ्यायचेत बघा. किती छान तेल सुटले. मसाले चांगले परतले ना मैत्रिणींनो, भाजीला एक छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आता वांग बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेलं ते टाकून द्यायचे आपल्याला लगेच. खूप सोपी रेसिपी आहे. ह्याला नाही वाटण नाही काही मी काढलेलं. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान होती आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. मीठ पण टाकून घेतलंय बघा. मीठ टाकून झाल्यानंतर परत बटाटा वांग चांगलं मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. थोडी ही भाजी मी ओलसर करणार आहे, तुम्ही सुक्की पण करू शकता. असं नुसतं वाफेवर बटाटा आणि वांग शिजून घ्यायचं. वरती झाकणात पाणी ठेवायचं. पाणी टाकायची काही गरज नाही तुम्हाला जर सुक्की भाजी करायची असेल तर. मला इथे ओलसर भाजी करायची त्याच्यामुळे मी इथे पाणी टाकून घेणार आहे. छान मिक्स करून घ्यायचे. रंग पण खूप छान आलाय, पाहू शकता. आता एक 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता मस्त अशी उकळी पण आलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे भाजीचा. तर भाजी छान वर खाली करून घ्यायची. परत 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे. 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. पाहू शकता. आपला बटाटा पण शिजलेला आहे मैत्रिणींनो. 1 मिनिट झाकण ठेवूया. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. परत एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. तर पाहू शकता मस्त आपली ही वांग बटाट्याची भाजी ही चमचमीत झालेली आहे. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की करून पहा. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रेसिपी जर आवडली तर नक्कीच करून पहा. तर आता दुसरी रेसिपी आपण पाहूया. हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी बोंबील घेतलेले आहेत बघा. आणि बोंबील मी चांगले साफ करून घेतलेले, डोकं वगैरे काढून तुकडे करून घेतलेले आहेत. तर ह्या बोंबलापासून आपल्याला छान अशी चटपटीत रेसिपी करणार आहे मी, टिफिनसाठी ही पण. तर हे बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर गरम पाणी टाकायचे बघा. गरम पाणी टाकलं ना मैत्रिणींनो, कसं वास वगैरे असलो ना बोंबलाचा वास तो निघून जातो गरम पाण्याने. आणि मिठाने कसं
काही किडे मकोडे असले तर मरून जातात, त्याच्यामुळे मीठ टाकायचं. आता हे साईडला ठेवूया, थोडंसं भिजत ठेवायचं आपल्याला 1-2-3 मिनटं. इथे टमाटा घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतल्यात हिरव्या, अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत बघा. आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक. मैत्रिणींनो, ह्या दोन्ही पण रेसिपी खूप छान आहेत, टिफिनसाठी झटपट होणाऱ्या आहेत, नक्की करून बघा. तर कांदा आता छान मी बारीक चिरून घेणार आहे बघा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुमचा सपोर्ट असंच राहू दे मला. आणि व्हिडिओ जर आवडला माझा तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करणार का ते पण मला सांगा, कशी झाली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमच्या खरंच छान छान कमेंट येतात, मला वाचायला खूप छान वाटतं, आवडतं मला. आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. तर पाहू शकता कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे, बारीक चिरला एकदम, मोठा मोठा नाही चिरायचा. तर कांदा टमाटा चिरून झालेला आहे, लसूण बारीक चिरून झालेला आहे, अद्रक पण किसून झालेलं आहे. आणि त्या मिरच्या घेतल्या होत्या मी 4-5, त्या पण बारीक एकदम चिरून घेतलेल्या आहे. इथं स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती पण मी आता बारीक चिरून घेणार आहे. पाहू शकता. तर कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे. तर आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो ते पण मी सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण करू नका. खूप छान व्हिडिओ आहे, संपूर्ण पहा. आता गॅस कवळायचे, इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बोंबील फ्राय करून घ्यायचेत. पहिली पाणी मी सर्व काढलेलं बोंबलाचं स्वच्छ धुवून घेतलेले. आता हे बोंबील चांगले आपल्याला तेलावर परतून घ्यायचेत बघा. म्हणजे वास असतो ना बोंबलाचा तो सगळा निघून जातो आणि खायला बोंबील एवढे टेस्टी लागतात असे परतल्याच्या नंतर. तुम्ही असे पण खाऊ शकता परतल्यावर. मस्त परतून घ्यायचेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. आणि दोन्ही रेसिपी कशा तुम्हाला वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा, आवडल्यात का. तर छान बोंबील परतून झालेले आहेत, तर हे काढून घ्यायचेत आपल्याला. आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची. तर इथे मी आता लसूण टाकून घेणार आहे बघा तेलावर. आणि तो लसूण चांगला तेलावर जरा परतून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी मीडियम साईजचे पहिले मिरच्या टाकून घेते. आता बारीक एकदम चिरून घेतलेल्या बघा. तुम्ही मोठ्या मोठ्या पण चिरून टाकू शकता, पण मी इथे कशा बारीक चिरल्या म्हणजे खाताच्या वेळेस दाताखाली जरी आली ना मिरची काय वाटत नाही. कांदा टाकून द्यायचा आहे आपल्याला. आता कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे, 1 मिनिट जरा असा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं आहे. कांदा टमाटा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, चांगला मऊ होईस्तोवर. एवढी ही मस्त होती ना ही बोंबलाची रेसिपी, सुकी भाजी बोंबलाची खूप मस्त लागते. अद्रक किसून टाकले बघा मी, आणि अद्रकने तर खूपच छान टेस्ट येते भाजीला. वरून कोथिंबीर टाकली थोडी. आता हे तेलावर चांगलं परतून घ्यायचे आपल्याला अद्रक आणि कोथिंबीर मस्तपैकी. त्याचा सुगंध, त्याचा आरक पूर्ण तेलामध्ये उतरला जातो. आपल्याला भाजीला एक छान अशी टेस्ट येते बघा अद्रकनी आणि कोथिंबीरनी. आता हे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला मस्त. कसं आहे ना मैत्रिणींनो, अद्रक आपण नाही टाकलं ना किंवा कोथिंबीर नाही टाकली तर काहीतरी असं कमी वाटतं भाजीला, टेस्ट एवढी येत नाही. पण सगळं असं टाकलं ना व्यवस्थित भाजीला खूप छान टेस्ट येते. इथे मी 1 चमचा हळद टाकली आणि 1.5 चमचा
कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर टाकली. आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. आता हे मसाले मी चांगले परतून घेतलेत बघा छान असे. त्यानंतर इथे मी ते बोंबील जे फ्राय करून घेतले होते ते टाकून दिलेत कढईमध्ये. आता हे बोंबील पण आपल्याला चांगले परतून घ्यायचेत मसाल्यासोबत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचे बघा. अर्धा कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे कसे मसाल्याला आणि बोंबल्याला कसे असे मऊपणा येतो जरा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मसाला कसा खाली लागत नाही काय नाही. थोडंसं पाणी तुम्ही पण टाका आणि वाफेवर ही भाजी 1 मिनटं जरा परतून घ्यायची आपल्याला. कारण कसं बोंबील पण आपण फ्राय करून घेतले होते आणि कांदा टमाटा पण चांगलं परतून घेतले होते, त्याच्यामुळं 1 मिनटच फक्त वाफ काढून द्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, परत झाकण ठेवले. झाकण खोलून परत आपल्याला अर्ध्या मिनटांनी भाजी छान वर खाली करून घ्यायची बघा. अशा पद्धतीने मस्त अशी चटपटीत ही वांग्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल का नाही तर नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ती बोंबलाची ही रेसिपी. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू.